नमस्कार, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं स्वागत करतो आणि आज सगळ्यांना विनंती करतो की कोरोनाबद्दल घाबरू नका. कारण कसं आहे, आज बघायला गेलं तर कोरोनानं खूप थैमान माचवलेलं आहे. प्रत्येक लोक प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर भयभीत झालेले आहेत. याच्या संदर्भात प्रत्येकजण माझ्या कॉल सेंटरला फोन करून विचारतेच की सर तुम्ही कोरोनावरती काय काढलंय की नाही, तुम्ही गप्प कसे आहात, तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. बरोबर आहे, एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद, एवढ्या सगळ्यांचे खूप म्हणजे माझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्यानुसार मला कामही करायचं आहे. माझं कामही सुरू आहे, माझं वाचन सुरू आहे, माझं या निसर्गातून ज्या ज्या गोष्टी मिळतात त्याचं बघणं. कारण इतक्या लोकांचा जर विश्वास माझ्यावरती असेल तर उगीच काही देऊन चालणार नाही त्यांना. त्यासाठी परफेक्ट, परमनंट आणि जितकं शुद्ध देता येईल तेवढं देण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. घाबरू नका, काळजी घ्या. आता ह्याच्यात जर बघायला गेलं, मी पूर्वीपासून सगळ्यांना हात जोडून विनंती करत होतो की एक 3 किलोमीटर का असं ना तुम्ही चालायला पाहिजे. 3 किलोमीटर चालला तर तुमचं फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढते. बघा, फुफ्फुसाची आता ह्युमिनिटी वाढली पाहिजे. बरोबर आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे, पण ती वाढणार कशी? औषध खाऊन वाढवून चालत नाही. ते तात्पुरतं असते. आपल्याला कायमस्वरूपी असेल तर मी पुन्हा एकदा तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, काय म्हणाल ते करतो. पण फक्त तुम्ही 3 किलोमीटर चालायला सुरू करा. तुमच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. शक्यतो करून चढानी चालायला सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा हृदयाला, आपल्या फुफ्फुसाला त्याचा स्टॅमिना वाढला पाहिजे. प्लेन रोडनी चालू नका, थोडासा चढ बघून चाला. चढ उतार असेल तर तुमची ह्युमिनिटी पण वाढेल, फुफ्फुसाची ताकद वाढेल. साध्या साध्या गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो. बघा की रुईचं झाड प्रत्येकाला माहिती असेल, मारुतीच्या गळ्यात ज्याच्या पानांची माळ घालतात ना, तेच पानांच्या माळ काय करायचं, पान तोडलं ना की एक साधं कॉटनचं कापड घ्यायचं, म्हणजे मांजरपाट वगैरे म्हणतात बघा आपल्या मराठी भाषेत, तर त्याच्यावरती 7 टिपके लावायचे. ते कापड जाळायचं आणि त्याची जी राख आहे ती थोडीशी खाऊन बघा. बघा, तुम्हाला दम लागणे प्रकार कमी होऊन जाईल. अशा साध्या साध्या गोष्टी आहेत. आता सुंठ आहे, सुंठ, मिंट, तुळस याचा काढा करून प्या. बघा, तुम्हाला त्याच्यात उपयोग होईल. पण हे कोरोनावरचा इलाज नाही आहे. तुम्हाला दम लागू नये, तुमचं फुफ्फुस स्ट्रॉंग व्हावं, ह्याच्यासाठी हे काय आपण खूप काही करू शकतो घरच्या घरी. आपल्या संस्कारामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की लांबून हात जोडून राम राम म्हणा, नमस्कार करा. हे आपण आज आपल्याला महत्व त्याचं समजायला लागलेलं आहे. खरं सांगायचं तर बाहेरच्या देशातले लोक आपल्या संस्कृतीचा, आपल्या संस्कारांचा अभ्यास करायला इथं भारतात येतात आणि इथले संस्कार आणि संस्कृती तिकडे जाऊन सांगतात आणि घेतात. आज आपल्याला सगळ्यात आयुर्वेदिक जास्त म्हणलं तर ट्रीटमेंट आपल्याला पंचक्रमा, स्पा, अमुक तमुक हे जर असेल तर केरळमध्ये मिळतं. केरळमध्ये किती भारतीय लोक जाऊन तुमच्या इथं हे करतात, ट्रीटमेंट घेतात. आज आपल्याला कसं आहे, इन्स्टंट पाहिजे झालेला आहे, पण मृत्यू पण इन्स्टंट यायला लागलेला आहे. सगळ्या गोष्टी सही आहेत, पण काही ठिकाणी असं आहे की आपल्याला निसर्गच साथ देऊ शकतो, निसर्ग सोबत देऊ शकतो. आज आपण कोरोनाची महामारी आली, कोरोनाचं संकट आलं, आपण म्हणतोय काय की चला निसर्ग कोपला. अहो, निसर्ग कोपला कुणामुळं? आपल्यामुळं. आम्ही सिमेंटची जंगलं वाढवत बसलो आणि खरी जंगलं, ज्याची खरी वनस्पतीची गरज आहे ती मात्र विसरत गेलो. आज बघायला गेलं, बंगला छान बांधतोय आणि त्याच्या बाजूने आपण शोची झाडं लावतो. काय उपयोग आहे त्याचा? तुम्हाला लावा ना, वनौषधी लावा तुम्ही. खूप घरच्या घरी पेरूचं आहे, आंब्याचे झाड आहेत, लावू शकता तुम्ही. असे कितीतरी आहेत की जे आपल्याला सावली देऊ शकतात, जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं देऊ शकतात. चिंच आहे, अशी झाडं लावली पाहिजेत जे आपल्याला खूप उपयोगी आहेत, वनौषधी आहेत. ते एका एका झाडाचं महत्व सांगत बसलो तर एक एक ग्रंथ निघेल, इतकं महत्व आहे त्याच्या. प्रत्येक झाडाचं, प्रत्येक फळाचं, फुलाचं, पानाचं, खोडाचं, मुळाचं आणि त्याच्या सालीचा, कुठल्याही पार्टचा तुम्हाला चांगलाच उपयोग होतोय, सदुपयोग होतोय. हे आपण केलं पाहिजे. आज बाबळीकडून बघितलं, बाबळीचं झाड जर बघितलं, त्याची साल जर समजा आपण काढली, ते जर कडवू, त्याची पाण्यात उकळवायची. कडवणे म्हणजे उकळवणे आणि कोंबड असताना ते जर गुडघ्यांवरती जर आपण त्याचं समजा पाणी जर ओतून घेतलं तर गुडघेदुखी थांबते. चिंचेचंही तसंच आहे. अशी खूप आपल्याला पाहिजे ती झाडं आपण चांगल्या पद्धतीची फळंही मिळतील तुम्हाला. सेंद्रिय फळं घरच्या घरी खाता येतील तुम्हाला. ह्या पद्धतीनं तुम्ही करू शकताय. बंगला बांधा तुम्ही, पण त्याच्या बाजूला शोची झाडं न लावता आपण वनौषध लावू शकतोय. तुम्हाला गार्डन करायचंय, गार्डनमध्ये तुम्ही थोडा का असं ना दगडी पाला लावा. त्याला हिंदीमध्ये पत्थर छटा वगैरे म्हणतात. तर हे दगडी पाल्याचं जर लावलं तर प्रत्येक ह्याच्यावरती काही जरी कापलं तर तुम्ही लगेच हळद न टाकता तिथं जाऊन एक पान जरी समजा त्याच्यावरती, त्या जखमेवरती पिळलं. घरी आता समजा भाजी कट करताना काही कापलं लागलं तर आपण लगेच त्याच्यावरती ते पानाचं करू शकतो. मूतखड्याचा त्रास आहे, असं चांगलं जे खरंच गरजेचं आहे हे वाढवलं पाहिजे. आज जंगल जर बघायला गेला तर सगळीकडे जंगल कमी 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 होत चाललंय. आज मला माहिती आहे जंगलाचं महत्व काय आणि जंगलामध्ये काय मिळतंय. ते खूप काय करू शकतो, खूप काय घेऊ शकतो. इतर प्राणी पक्षी काय खातात बघा.
आणि मग आपण जगलो पाहिजे. त्यासाठी हा निसर्ग वाढवला पाहिजे. निसर्ग कोपणार नाही तुमच्यावरती. तुम्ही जर वाढवला तर निसर्ग तुम्हाला नेहमीच सपोर्ट करेल, साथ देईल. कारण हे कितीतरी हजारो वर्षापूर्वीपासून हा निसर्ग चालत आलाय आणि आपण हजारो वर्ष झालं त्याचं नुकसान करत आलोय. शिकार किती काळी राजे महाराजांच्या काळांपासून तुम्हाला शिकार वगैरे इथं केली जाते, पण ते आजही प्राणी तिथं आहेत. थोड्या का असना प्रमाणात आहेत, पण आहेत. यांची शिकार जर त्या काळी झाली नसती, आजही आपण त्यांचं संगोपन केलं तर काही होणार नाही. निसर्गाचा समतोल राखला तर कधी महामारी येऊ शकत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. खूप आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. मी बोलत बसलो तर खरंच मला फार हे होतंय. पण विनंती आहे, तुम्ही कोरोनाला घाबरू नका. कारण ह्या निसर्गातून खूप काय आहे. मला जे लोकांचे फोन येतात ना, त्यांना मी नेहमी सांगतो की तुम्ही निसर्गावरती भरोसा ठेवा. तुम्ही घरच्या घरी इलाज करू शकता. तुम्ही तुमच्या फुफ्फुसाची ताकद वाढवा, इतकी वाढवा की कोरोना जरी आला तर तो त्या फुफ्फुसात मरून गेला पाहिजे इतकी, किंवा तो त्याचं कुठल्याही प्रकारचा पार्ट डॅमेज करता कामा नये. अशा पद्धतीनं आपण फुफ्फुसाची ताकद वाढवू शकतो. पित्त कंट्रोलमध्ये ठेवा. त्याच्यासाठी मी बरेच इलाज सांगितलेले आहेत. नेहमी सांगत असतो की बाबा चला सुंठ आणि दालचिनीचा काढा करून प्या, अमुक करा, तमुक करा, हे सांगतो ना, तर ते सगळे इलाज आपल्याला बघा आज वाचवू शकले असते आणि वाचवतील सुद्धा. असं काय नाही. तुम्ही 15 दिवस फक्त सकाळी उठून फिरायला जावा, संध्याकाळी उठून फिरायला जावा, सकाळ संध्याकाळ फिरायला जावा. बघा तुम्ही सेफ डिस्टन्स ठेवून, योग्य म्हणजे अंतर ठेवून तुम्ही फिरू शकता. मास्क बांधून फिरा. तुम्हाला फिरायला काय बंदी नाही. कुठल्याही प्रकारचं कोण आज तुम्हाला अडवणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसणं. मी प्रत्येक एकही लेक्चर माझं असं नाही की ज्यात मी हसण्याचं महत्व सांगितलेलं नाही. तुम्ही जर हसत राहिलात, हसल्याने सुद्धा कफ निघून जातो. हसल्यानंतर सुद्धा बघा छाती मोकळी होते. हसल्यानंतर सुद्धा आपल्या फुफ्फुसाची ताकद वाढते. हसल्यानंतर आपल्या हृदयाची ताकद वाढते. आणि हसल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपला आत्मविश्वास वाढतो. आणि आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे त्याला कुठलाही आजार होत नाही. ज्याच्याकडे आत्मविश्वास नाही त्याला हजारो प्रकारचे आजार होतात. कारण सगळ्यात जास्त आजारांनी भरलेलं शरीर ह्या पृथ्वी तलावर फक्त मनुष्य प्राण्याचं आहे. कितीतरी प्रकारचे आजार आणि कितीतरी प्रकारचे दवाखाने, स्पेशलायझेशन होत चाललंय आता प्रत्येक गोष्टीतला स्पेशल दवाखाना निघत चाललाय. तर हे कुठंतरी आपल्याला थोडंसं, मी असं म्हणत नाही की त्या दवाखान्यात जाऊच नका आणि करूच नका, पण आपण प्रथम उपचार करू शकतो. आपण आपल्या घरामध्ये राहून सुद्धा खूप आजारांवरती आपण विजय मिळवू शकतो. आज आपल्याला कोरोनावरती विजय मिळवायचा तर ह्याला फक्त आणि फक्त निसर्ग वाचवू शकतो. निसर्गातून खूप काही गोष्टी आपण करू शकतो. आणि सगळ्यांना एक महत्वाचं सांगायचं आहे की जे लोक माझ्या इथं फोन करून विचारतात की सर तुम्ही गप्प आहे का, तुम्ही का काढलं नाही अजून, का केलं नाही, असेल तर सांगा, आमचा तुमच्यावरती भरोसा आहे, विश्वास आहे, आम्हाला तुमचंच औषध घ्यायचं आहे, बाकीचं काही नाही. तर त्या सर्वांना विनंती करतो, मी हात जोडतो. माझ्याकडे बरेच फॉर्म्युले आहेत, तुम्ही ते वापरून बघा. तुम्हाला ते बरं वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच फॉर्म्युल्यातून सर्दी, खोकला, ताप निघून जातो. टीबीचे पेशंट बरे झाले आहेत त्या फॉर्म्युल्यातून. दम्याचे पेशंट फक्त 4 ते 5 दिवसामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचा आजार राहत नाहीत. असे बरेच निसर्गातून आलेले फॉर्म्युले जे माझ्याकडे आहेत. मी हे फॉर्म्युले शासनाला असो किंवा तुम्हाला असो मोफत द्यायला तर तयार आहेच, पण मोफत सांगायला तर तयार आहेच, पण मोफत वाटायला पण मी तयार आहे. मी कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न घेता, जर कोरोना जर त्यानं बरा होणार असेल तर तो फॉर्म्युला मी स्वतः करून सगळ्यांना मोफत वाटायला तयार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जर खरंच तुम्हाला वाटत असेल तर तो फॉर्म्युला मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सांगेन, तो घ्या. कारण साधेच आहेत. तुळस, मिंट आहे, तुळस आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जष्टमध आहे त्याच्यात. असं आपण घशासाठी आहे, फुफ्फुसासाठी वेगवेगळ्या प्रकारचं करू शकतो. आणि वेकंड हे सगळ्यात महत्वाचा त्यात भाग आहे. तर हे आपण वापरून चांगल्या प्रकारचा काढा करू शकतो आणि तो आपण पिऊ शकतो. तो नाकात सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला बराच त्याचा इफेक्ट होईल. पण त्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन. ते जर सांगायचं म्हणतात तर कम से कम अर्ध्या तासाचं पुन्हा एकदा मी तुम्हाला ते सगळे फॉर्म्युले देईन. पण हसत खेळत राहा, आनंदात राहा. हसल्यानंतर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही हे मी सांगतो तुम्हाला. डिप्रेशनमधून तर बाहेर यालच, पण ह्या कोरोनावरती पण आपण जाता विजय मिळवू. कोरोना म्हणजे काय आहे असं आणि का घाबरायचं मी म्हणतोय. घाबरू नका, विनंती आहे. त्याच्यावरती काळजी, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, प्रिकॉशन घ्या. हे सगळ्यात मोठा इलाज आहे आणि सगळ्यात मोठा फायदा त्यात होणार आहे. सोबत आपल्याला निसर्ग आहे, नैसर्गिक जीवन जगा. शरीर नैसर्गिक जीवनानेच, नैसर्गिक जेवढे घटक तुम्ही घ्याल तेवढं तुमचं शरीर मजबूत होईल जाईल.
तर असं शरीर मजबूत करा, हसत राहा, आनंदात राहा आणि नेहमी 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 निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू, धन्यवाद.